नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे GR कसा बघावा। इंजिनिअरिंग ऍडमिशन सुरू आहेत। आत्ताच 2 दिवसापूर्वी एक GR आला होता ऍडमिशन संदर्भात, किंवा यापुढे देखील येत राहतील। तर तो गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून तो नेमका कसा बघायचा तो आपण बघूयात। आत्ताच एक मुदतवाढ संदर्भात GR आला होता, तो देखील आपण बघूयात रिसेंटली जो आहे अभियांत्रिकी ऍडमिशन संदर्भात आणि यानंतर देखील। ओके, तर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंटला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन, की ज्याला शासन निर्णय मराठीमध्ये आपण म्हणतोय, सगळ्यांना माहीतच आहे। ओके, आता महाराष्ट्र शासनाची ही जी वेबसाईट आहे, किंवा गुगलमध्ये सुद्धा जर तुम्ही gr.maharashtra.gov.in एवढं जरी टाईप केलं तरी सुद्धा अशा टाईपचं एक पेज ओपन होणार आहे। शासन निर्णय ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे। तर या वेबसाईटवर हे जे मुख्य पृष्ठ किंवा फ्रंट पेज आपण ज्याला म्हणतो, होम पेज ज्याला म्हणतो, तर तिथे शासन निर्णय पहा असं जे दिलेलं असतं ग्रीन बटन, त्यावर तुम्ही क्लिक करायचंय। ओके, तिथं क्लिक केल्याच्या नंतर अजून एक पेज ओपन होईल, शासन निर्णय। बऱ्याच वेळेस आपण टॅब मध्ये जे टाकतो gr.maharashtra.in, कधी कधी डायरेक्टली हे पेज सुद्धा ओपन होतं। ओके, आपण एंटर काय करतो त्यावर डिपेंड असेल। आता इथं विषयाचे नाव किंवा विभागाचे नाव असं ते दिलेलं असतं। तर सर्व विभाग आहेत, त्यापैकी सिलेक्ट कुठला करायचं, डेट कुठला एंटर करायचं ते आपण बघूयात। ओके, विभागाचे नाव जे आहे सर्व विभाग, तिथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस असे सगळे विभाग येत राहतात। ओके, तर यामध्ये विभागाचे नाव खूप सारे विभाग असतील। आता ज्या कुठल्या व्यक्तीला, ज्या कुठल्या विद्यार्थ्याला कोणता GR तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, नगर विकास विभाग असेल, नियोजन विभाग असेल, पर्यटन किंवा सांस्कृतिक कार्य विभाग, असे खूप सारे ऑप्शन्स असतात। आपला जो इंजिनिअरिंग रिलेटेड GR आला होता 22 तारखेला, तर तो जर तुम्हाला बघायचा असेल, किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड, शैक्षणिक रिलेटेड असे जे GR असतात, जनरली ते सामान्य प्रशासन विभाग हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ओके, मी तुम्हाला दाखवतो, ह्या ज्या सगळ्या विभागाची लिस्ट इथे येते, तर यामध्ये सामान्य प्रशासन विभाग असं ते सिलेक्ट करायचंय। ओके, इथं मी मुद्दामून ते हायलाइट केलेलं आहे। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 22 तारखेला जो GR आला होता तो जर बघायचा असेल तर तुम्हाला सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी जावं लागेल। आता इथं तो विभाग सिलेक्ट झालेला आहे, त्यानंतर इथं डेट तुम्हाला एंटर करायची आहे, दिनांकापासून तर दिनांकापर्यंत। आपल्याला माहिती होतं की तो जो GR आहे 22 तारखेला होता, 22 जुलै 2024 ला ती डेट तुम्ही एंटर करा, किंवा दुसरा एखादा GR असेल तुम्हाला त्याची जर डेट माहिती असेल तर डेट तुम्ही एंटर करा, त्या डेटला असलेले GR खाली येतात। किंवा काही वेळेस जर तुम्हाला त्याचा कोड माहिती असेल, संकेतांक क्रमांक, तो देखील तुम्ही इथे एंटर करू शकता। ठीक आहे, त्यानंतर एक कॅप्चा दिला जाईल, तर तो तुम्हाला जो इथे असेल तो एंटर करायचा आहे। त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत जेवढे काही GR असतील त्या दिवशीचे ते सगळे इथे येतील। म्हणजे स्पेशली मी 22 तारखेला जो GR आला होता इंजिनिअरिंग ऍडमिशनचा, त्या रिलेटेड हा व्हिडिओ बनवतोय। तर इथं डेट सुद्धा असतात, GRच्या ज्या काही डेट आहेत त्या, आणि कुठला विभाग आहे, आणि त्याचा विषय किंवा शीर्षक काय आहे, टायटल काय आहे हे दिलेलं असतं। तर तुमच्याशी रिलेटेड तो जो टायटल असेल तिथं दिलं होतं बा, सन 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील जो काही तो GR असेल, ठीक आहे, तर त्या GRचं टायटल आपल्याशी रिलेटेड जे असेल सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत ते तुम्ही बघायचंय। विभागानुसार हे वेगवेगळं असेल। ओके, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। त्याचा संकेतांक क्रमांक इथे दिलेला असतो। ओके, आणि GRची डेट हे प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं डेट वाईज आणि विभागावाईज हे त्या GR नुसार हे वेगवेगळं असेल। ओके, आता उदाहरणार्थ जो 22 तारखेला आलेला GR आहे तो तुम्हाला जर डाउनलोड करायचा असेल तर इथं खूप सारे कॉलम्स दिलेले आहेत। सगळ्यात शेवटचा कॉलम जो असतो तो डाउनलोड, या ठिकाणी आपण बघू शकता। तर त्या डाउनलोड बटनवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, जो तुमच्याशी रिलेटेड असेल त्या GRच्या
एंडिंगला खूप सारे GR दिलेले असतील, त्या GRच्या एंडिंगला डाउनलोड असं दिलेलं असतं. तिथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तो GR ओपन होईल. आता ऑलरेडी मी तो ओपन डाउनलोड केलेला आहे, त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आहेत, म्हणून मग मी तो इथे घेतोय. तर अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतीत तो GR होता. ओके, तर तो साईडला ते तुम्हाला दिलेलं असतं कशा संदर्भात तो GR आहे आणि त्याचा संदर्भ एक दिलेला असतो. ओके, तो संदर्भ तुम्ही वाचून घ्यायचा आहे आणि त्या GR विषयीची एक थोडक्यात प्रस्तावना असते की आधी कुठल्या अनुषंगाने तो GR येत आहे किंवा आधीचे जे काही अधिनियम असतील, कुठल्या अधिनियमाच्या अंतर्गत हा GR काढण्यात येतोय किंवा शासन निर्णय काढण्यात, त्याची सगळी माहिती ही इथं दिलेली असते. आणि शेवटी सगळ्यात शेवटी शासन निर्णय, नेमका तो जो GR होता इंजिनिअरिंग अभियांत्रिकी क्षेत्रातला, वैद्यकीय क्षेत्रातला, ऍडमिशन संदर्भातला, तर तो GR डिटेलमध्ये त्या बाबतीत निर्णय काय झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी तो वाचलाच असेल. कारण हा व्हिडिओ आपण 25 तारखेला आता बनवतोय, मी 22 तारखेचा हे सांगतोय, सगळ्यांपर्यंत तो GR पोहोचलेला आहे. ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो वाचलेला आहे, त्यामुळे तो GR आता वाचून दाखवत नाही मी, फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून GR कसा बघायचा, GR कसा बघावा हे मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती असेल, पण बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांना ही गोष्ट माहिती नाहीये, मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने जो शासन निर्णय झालेला आहे तो इथं त्याचा मजकूर हा डिटेलमध्ये दिलेला असतो, तो विद्यार्थ्यांनी वाचावा. इथून पुढे देखील अशाच टाईपचे वेगवेगळे GR हे येत जातील आणि महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या संकेतस्थळावर तो GR अवेलेबल आहे अशी देखील एक लाईन आणि त्याचबरोबर त्या GRचा संकेतांक क्रमांक हा देखील तिथे दिलेला असतो आणि खाली जे काही आहेत ते प्रत त्याची कोणाकोणाला दिलेली, असं ते सगळं डिटेल दिलेलं असतं. तो GR बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे. तर अशी एक पद्धत आहे GR बघण्याची. इथून पुढे देखील जे GR येतील ते तुम्ही अशाच पद्धतीने बघावेत आणि यानंतर अपकमिंग आपले जे व्हिडिओज इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड जे येणार आहेत तर ते असतील सीट मॅट्रिक्स विषयी, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याविषयी, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट, त्यानंतर व्हॅकन्सी पोझिशन, प्रत्येक कॅप राऊंडच्या नंतर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं की कॅप राऊंड नंतर नेमकं काय करावं, फ्रीज करायचं, फ्लोट करायचं, काय जे असेल ते त्याशी रिलेटेड आणि ऍडमिशन रिलेटेड टॉपिक्स हे आपण इथे बघणार आहोत. तर माझ्या युट्यूब चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत राहील. धन्यवाद.